नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर 3 जुलै 2026 लोकसत्ता न्यूजपेपरमधील चालू घडामोडी आपल्याला बघायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिली घडामोडी आहे ती म्हणजे जपानची भारत भेट. सध्या जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाइची हे त्यांचं नाव आहे, भारत दौऱ्यावर आहेत. त्या अंतर्गत त्यांनी कुठले काय उपक्रम वगैरे कुठले करार झालेले आहेत भारतासोबत ते इथे बघूया आपण. बायोगॅस उपक्रम. भारत जपान बायोगॅस उपक्रमाद्वारे भारतामध्ये 1000 बायोगॅस आणि सेंद्रिय खत प्रकल्पासाठी सहाय्य इथे दिलं जाणार आहे. त्याचबरोबर जपानचे पंतप्रधान जे आहेत सनाए ताकाइची यांचा पंतप्रधान मोदींनी धाकटी बहीण असा उल्लेख केलेला आहे. याच्यावर प्रश्नही विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर गुंतवणुकीचं उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे तर भारतातील 17 सामरिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून जपानची पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बॅटरी, हरित हायड्रोजन आणि अणुऊर्जेमध्ये पुढाकार घेण्यात आलेला आहे. आर्थिक सुरक्षेबाबतीत आणि काय जाहीरनामे काढलेले आहेत तर AI संबंधित क्षेत्रातील सहकार्याविषयी संयुक्त निवेदन देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ऊर्जा पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्याचेही निवेदन दिलेले आहे. नंतर जलवाहतूक, विमा क्षेत्र आणि पुरवठा साखळीतील सहकार्य वाढवण्यासाठी आवश्यक चौकट निश्चित करण्यात आलेली आहे. तर भारत जपान भेटीदरम्यान एवढ्या गोष्टी कराराद्वारे करण्यात आलेल्या आहेत. पुढे आहे पेटंट मित्र. हे महत्त्वाचं आहे. पेटंट मित्र पोर्टल हे एक ऑनलाईन पोर्टल सुरू केलं जाणार आहे. त्या अंतर्गत याचा उद्देश काय आहे तर देशातील वैद्यकीय संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणे, म्हणजे नवीन जे इनोव्हेशन्स आहेत त्यांना चालना देण्यासाठी हे पेटंट मित्र पोर्टल आणलं गेलं आहे. हे कोणाद्वारे आहे तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR यांच्याद्वारे हे पोर्टल आणलं गेलेलं आहे. उपक्रम काय आहे तर मेडिकल इनोव्हेशन्स पेटंट उपक्रम मित्र उपक्रम हा उपक्रम या अंतर्गत राबवला जाणार आहे. लाभार्थी कोण असतील तर वैद्यकीय महाविद्यालये, संशोधन संस्था, डॉक्टर आणि विद्यार्थी यांना त्यांच्या आरोग्यविषयक संशोधनाचे पेटंट, संरक्षण व तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी पूर्णतः सरकारी खर्चातून मदत केली जाणार आहे. या पेटंट मित्राचा मेन जो उद्देश आहे तो काय आहे तर जे पण संशोधन वगैरे करणारे आहेत विद्यार्थी, डॉक्टर वगैरे त्यांना त्या संशोधनासाठी पेटंट घेण्यासाठी खूप कायदेशीर अडचणी येत असतात. त्याचबरोबर पेटंटचं संरक्षण वगैरे यासाठी खर्च पण खूप होतो. त्यामुळं याच्यामध्ये जास्त संशोधन वगैरे केलं जात नाही. त्याला संशोधनाला जास्त अजून वाव मिळावा त्यासाठी हे प्रकल्प आहे. आणि त्या अंतर्गत जो संशोधनासाठी आणि पेटंटसाठी जो काही खर्च येणार आहे तो पूर्णतः सरकार करणार आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे. यामुळे कायदेशीर अडचणी आणि इतर प्रशासकीय खर्च जो आहे त्यावर मात करण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे. त्यानंतर एक नवीन पुरस्कार जाहीर केलेला आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार. याचं स्वरूप काय आहे तर राज्यातील गायन संगीत क्षेत्रामध्ये आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांचा हा सन्मान करण्यासाठी पुरस्कार केलेला आहे घोषित. तर ह्याची घोषणा कोणी केली आहे तर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी याची घोषणा केलेली आहे. पुरस्काराचं स्वरूप काय असणार आहे तर 10 लाख रुपये रोख रक्कम, शाल आणि सन्मानचिन्ह दिलं जाणार आहे. आता महत्त्वाचं आहे महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक, जे आता विधानसभेमध्ये मांडलेलं गेलं होतं. त्या अंतर्गत लोकसत्तामध्ये बरीचशी माहिती आलेली होती महत्त्वपूर्ण. तर काय आहे हे विधेयक? या विधेयकाअंतर्गत पात्र ज्या महिला असतील त्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. असं करणारा देशातील पहिलं हे महाराष्ट्र राज्य आहे की महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख ही महाराष्ट्र राज्याने दिलेली आहे. याचा उद्देश काय आहे तर महिलांना शेती क्षेत्रामध्ये सन्मान, अधिकार आणि समान संधी मिळाली पाहिजे यासाठी हे काढलेलं आहे विधेयक. त्या अंतर्गत पात्र महिला ज्या असतील
त्या महाराष्ट्र राज्यातीलच असतील. परराज्यातील ज्या महिला मजूर असतील त्यांना या शेतकरी दर्जा हा दिला जाणार नाही आहे. तसेच महाराष्ट्र राज्य शेतकरी निधीसुद्धा या अंतर्गत महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी पण स्थापन केला जाणार आहे. पात्रता काय असेल तर महापालिका आणि नगरपालिका क्षेत्र जे आहे हे वगळता राज्यातील ग्रामीण भागातील महिलांनाच इथे महिला शेतकरी म्हणून कायदेशीररित्या मान्यता दिली जाणार आहे. महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील महिलांना नाही. याचे फायदे काय होणार आहेत तर शेतमजूर किंवा भूमिहीन असलेल्या लाखो महिलांना प्रथमच महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे. त्याचबरोबर महिला शेतकरी प्रमाणपत्र जे आहे त्याच्या आधारे विविध योजनांचा लाभ पण यातून मिळणार आहे. त्यामध्ये विविध कृषी योजना असतील, त्याचबरोबर अनुदानं असतील, सुलभ बँक कर्ज मिळेल, पीक विमा, त्याचबरोबर कृषी विस्तार सेवा आणि बाजारपेठ सुविधासुद्धा उपलब्ध होणार आहेत. शासकीय खरेदी, गोदाम सुविधा आणि इतर विविध आर्थिक लाभसुद्धा सोयीस्कररित्या या अंतर्गत मिळतील. कृषी मंत्री आहेत आपले महाराष्ट्र राज्याचे दत्तात्रय भरणे. तर ह्या आहेत 3 जुलै 2026च्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.